नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप समजा तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज खूप मोठं गॅप डाऊन ओपनिंग झालं. पण आपण जे ॲस्ट्रो विश्लेषण करत असतो याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडी काय होतील, कधी काय होईल आपल्याला माहित नसतं. पण ॲस्ट्रोमुळे आपल्याला एवढं माहित असतं की आता मार्केटची दिशा बदलणार आहे. कालच मी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि हे मी काल सकाळपासून सांगतोय की वर जाताना 23,600, 23,740 आणि 23,850 ह्या 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं दिलेल्या आहेत आणि ह्या तेजीच्या फायनल लेवल आहेत. ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनून आता सेलिंग येऊ शकतं. हे मी कालपासून सांगत होतो. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि इथे मी तुम्हाला काल व्यवस्थित दाखवलं पण होतं की इथे एक एम पॅटर्न बनतोय. बरोबर. आणि ह्या एम पॅटर्नचं आज काय झालं म्हणजे आपण काय झालं की मागचे 2 दिवस जी तेजी होत होती ते तेजी आता संपली आहे शॉर्ट टर्म मध्ये. हे कालच मी सांगितलेलं होतं. तेजी संपली आहे. आता मंदी चालू होऊ शकते. मंदी होऊ शकते पण एवढी मोठी होईल आपल्याला माहित नव्हतं. पण आपल्याला एवढं नक्की माहित होतं की तेजी आता संपली आहे. मंदी सुरुवात होऊ शकते. म्हणजे आपण काय होतो तयारीत होतो. कुठलंही टेक्निकल अनालिसिस तुम्हाला इतक्या गॅरंटीनं सांगू शकत नाही की तेजीची ही 3 फायनल टार्गेट आहेत. आता ह्याच्या पुढे तेजी होणार नाहीये. ह्याच्या पुढे मंदी होणार आहे. तर ते आपल्याला समजलं होतं कालच आणि त्यानुसार आपण बघितलं तर आज खूप गॅप डाऊन ओपन झालं. अर्थात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या, काही भारतात घडामोडी झाल्या आणि ह्या दोघांचा एकत्रित परिणाम मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा झाल्या की इराणचे जे काही क्रूड ऑइलचं हे आहेत म्हणजे असे एरिया आहेत की जिथे क्रूड ऑइलच्या विहिरी आहेत किंवा त्यांचं साठवणीचं क्षेत्र आहे तिथे अमेरिकेनं हल्ला केला आणि त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती प्रचंड वाढल्या आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की मार्केट पडतं असं आपल्याला माहितीच आहे. तर मुळे झालं भारतामध्ये सुद्धा HDFC बँकेचे जे सीईओ होते त्यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांना बोर्डच्या मीटिंगमध्ये त्यांना जी एक्सटेन्शन द्यायचं होतं त्या संदर्भात काहीतरी विषय झाला आणि त्यांना आपलं पद सोडावं लागलं. तर अशा बऱ्याच गोष्टींमुळे आज आपल्याला मार्केटमध्ये हे सर्व गोष्टी झालेल्या दिसून येत आहेत. अर्थात आपल्याला ते काहीही माहीत नसलं तरी ॲस्ट्रो एनालिसिस नुसार एवढं माहीत होतं की आता सेलिंग होणार आहे. बरोबर. आणि हे सेलिंग चालू झालं. चालू झाल्या झाल्या मी सांगितलं होतं की आता हे साइडवेज होतंय. त्यामुळे बराच वेळ मी काही अपडेट दिलं नव्हतं. आणि साधारण 12:50 ची कॅन्डल चालू असताना 12:45 ची कॅन्डल चालू असताना मी अपडेट दिलं आणि अपडेट देऊन काय सांगितलं की किंमत या आता सध्या साइडवेज चालू आहे पण किंमत खाली जाऊन 23,065 पर्यंत जाऊ शकते. तेव्हा किंमत चालली होती कुठे? 23,000 आपण इथे बघू शकतो. 23,235 च्या आसपास ओपन झाली होती. 23,277 च्या आसपास हाय बनला होता आणि त्यावेळेला मी सांगितलं की 23,000
23,065 पर्यंत किंमत खाली जाऊ शकते. आणि तुम्ही जर बघितलं 23,065 पर्यंत किंमत खाली जाऊ शकते असं जे सांगितलं होतं ते 200 पॉइंट खाली होतं. निफ्टीसाठी 200 पॉइंट खाली असणं आणि हे दिवसभरामध्ये मी सांगितलं नाही. बरोबर 12:45 ची ही कॅन्डल चालू असताना जे आपले प्रीमियम ग्रुपचे मेंबर्स आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी YouTube चॅनलला मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना बरोबर लक्षात आलं असेल, ते आता जाऊन पुन्हा वेळ चेक करू शकतात. आता ह्याच्यासाठी काही ॲस्ट्रोलॉजिकल कारणं पण होती. पण ते सांगण्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढवणार नाही. मी तुम्हाला टेक्निकल कारण सांगतो, की मी बरोबर ह्याच कॅन्डलला का सांगितलं आणि त्यानंतरच बघा तोपर्यंत साइडवेज असणारं मार्केट त्या कॅन्डल नंतर आपल्याला मोमेंटम पकडला आणि आपल्याला डायरेक्शनल मूव्ह खालच्या दिशेनं बघायला मिळाली. त्याचं सिंपल कारण तुम्हाला मी सांगतो. त्यासाठी आपण काय करूया आणि ते समजण्यासाठी आपण काय करूया, टेक्निकल पद्धत लक्षात घेऊया. कारण दोन्हीचं जेव्हा आपल्याला एक होतं त्यावेळेला म्हणजे टेक्निकल एनालिसिस आणि ॲस्ट्रो एनालिसिस एकत्र केल्यानंतर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. इथे जर बघितलं तर 12:45 ची कॅन्डल होती. तोपर्यंत आपल्याला काय तयार झालेलं दिसतंय? इथे एक ट्रायंगल तयार झालेला दिसतोय. म्हणजे इथून इथपर्यंत आलंय आणि हे इथून इथपर्यंत चाललंय बघा. ओके. आता 12:45 ची कॅन्डल झाल्यानंतर मार्केटमध्ये म्हणजे टेक्निकल एनालिसिस जर करायला गेलो, ॲस्ट्रो एनालिसिस सोडून द्या सध्या बाजूला ठेवा. टेक्निकल जरी एनालिसिस करायला गेलो तरी आपल्याला लक्षात येतंय की इथे आपल्याला ट्रायंगल पॅटर्न बनलाय आणि ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये आता जागा शिल्लक राहिली नाही. सुरुवातीला खूप जागा होती व्होलाटाईल व्हायला. हळूहळू जागा कमी होत चालली आहे आणि जेव्हा 12:45 ची कॅन्डल झाली त्यानंतर आता जागाच शिल्लक राहिली नाही. म्हणजे आता अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला आपल्याला ब्रेकआउट मिळतो आणि मी ते सांगितलं पण होतं की रेंज ब्रेकआउट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि एक लेवल सुद्धा दिलेली होती, त्या लेवलच्या खाली असेपर्यंत मार्केटमध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं. किंमत ह्या लेवलपर्यंत जाऊ शकते. तर तुम्ही बघू शकता पुढच्या जवळजवळ तासा 2 तासामध्येच आपल्याला किंमत इथे खाली आलेली बघायला मिळाली. खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर आणखीन सुद्धा किंमत खाली गेली. पण मी आजच्या दिवशी फक्त 23,065 हीच एक लेवल दिली होती. आता मी काय करतो, हे 23,000 चं पूर्वी दिलेला जो सपोर्ट होता, इथे 23,000 चा सपोर्ट घेऊन वर गेलं होतं. आता सुद्धा बघा 23,000 च्या सपोर्टच्या थोडंसं खाली गेलं आणि पुन्हा वर आलेलं आहे आणि 23,000 च्या आसपासच क्लोजिंग आलंय. तर ते दाखवण्यासाठी मी मुद्दाम या लेवल ठेवल्या होत्या, पण आता मी ते काढून टाकतोय. आता आपल्याला जर बघितलं तर उद्यासाठी आपण काय म्हणू शकतो, खाली जात असताना हे जे पहिलं टार्गेट होतं 23,065 ते मी 12:45 वाजताच ही कॅन्डल चालू असतानाच सांगितलं की आता खाली जाऊ शकतं. इथे साइडवेज होतं, खाली जाऊ शकतं, ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. दुसरं टार्गेट होतं 23,885 पण मी ते दिलेलं नव्हतं त्या मध्ये त्या अपडेटमध्ये. ते आता मी तुम्हाला सांगतोय आणि तिसरं टार्गेट आहे, आपण इथे बघू शकता 22,750. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा की उद्या आता 20 तारीख आलेली आहे. मी मागच्याच आठवड्यामध्ये सांगितलेलं होतं की 20 तारीखच्या आसपास म्हणजे अलीकडे पलीकडे 2-3 दिवस जर आपण बघितलं तर त्या आसपास मार्केटमध्ये निफ्टीमध्ये या सर्व इंडेक्समध्ये एक आपल्याला लो लागू शकतो आणि त्यानंतर मार्केटची दिशा बदलू शकते. बरोबर. तर आता आपल्याला मागचे 2-3 दिवस होऊन गेलेत. उद्या 20 तारीख आहे. आणखीन 2-3 दिवस आपण वाट बघू शकतो. ह्या आसपास कुठेतरी मार्केटमध्ये लो लागू शकतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये तेजी चालू होऊ शकते. अर्थात हे प्रेडिक्शन आहे. खरं होईल, नाही होईल, येणारा काळच आपल्याला सांगेल. पण आत्ता आपल्याला काय आहे, एवढं तर माहीत होतं की सेलिंग होणार आहे. सेलिंग झालं. बरोबर ह्या ठिकाणी सांगितलं की खाली जाऊ शकते किंमत आता आणि ह्या लेव्हलपर्यंत जाऊ शकते. बाकीची टार्गेट दिली आहेत ही फायनल टार्गेट आहेत. म्हणजे मंदीसाठी ही फायनल टार्गेट आपल्याला इथे दिसत आहेत. ह्याचा अर्थ ह्याच्या खाली जाऊ शकणार नाही का? असं नाहीये. मी हे नेहमी सांगतो की जेव्हा मी एखाद्या ठिकाणी फायनल टार्गेट म्हणतो तर त्याच्या खाली सुद्धा किंमत जाऊ शकते, खालच्या बाजूला असेल तर. वरच्या बाजूला बघा, वरच्या बाजूला ही मी फायनल टार्गेट म्हणून दिली होती. सुदैवानं म्हणा आपल्या किंवा आपलं एनालिसिस अगदीच परफेक्ट झालं म्हणा, ह्या लेव्हलच्या वर किंमत टिकली नाही. 23,850 हे मी फायनल टार्गेट दिलं होतं. बरोबर तिथे हाय बनवून सेलिंग स्टार्ट झालंय. बरोबर. आता असंच होईल असं नाही. कधी-कधी किंमत ह्याच्या थोडीशी आणखीन वर सुद्धा
जाऊ शकते, पण खूप जास्त जाणार नाही. आणि गेली तर मग त्याला काहीतरी कारण असेल जे मी तुम्हाला त्यावेळेला सांगेन, की आता जाऊ शकते, ह्यापेक्षा सुद्धा वर जाऊ शकते. बरोबर? तर आत्ताच आपल्याला एनालिसिस असं आहे, उद्यासाठीचं एनालिसिस असं आहे, की उद्या सुद्धा ओपनिंग नंतर काय होऊ शकतं, पहिल्यांदा सेलिंग येऊ शकतं. आणि ह्या लेव्हल दिलेल्या आहेत, कदाचित ह्या लेव्हलला सपोर्ट घेईल, कदाचित ह्या लेव्हलला सपोर्ट घेईल, कदाचित ह्याच्या थोडंसं खाली जाईल आणि मग सपोर्ट घेऊन वर येईल. असं काहीतरी होण्याची शक्यता आहे. पण आणखीन थोडं खाली जाण्याची शक्यता अजून निफ्टी 50 मध्ये दिसतेय. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. फायनल ही 3 टार्गेट आहेत. आता कुठलं राहिलं, 23,885 चं टार्गेट राहिलं. त्याच्या खाली गेलं तर आपल्याला 22,750 चं टार्गेट दिसतंय. क्लोजिंग जरी 23,065 च्या आसपास किंवा वर दिसत असलं 23,087 ला, तरी प्रत्यक्षातलं क्लोजिंग 23,002 च्या आसपास आलेलं आहे. म्हणजे इथेच कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलंय. तर त्यामुळे आणखीन थोडंसं खाली जाण्याची शक्यता बाकी आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल, ॲस्ट्रोमुळे आपल्याला काय फायदा होतो, हे देखील तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला जर शिकायचं असेल, तर तुम्ही आपला आत्मा कोर्स आहे, तो तुम्ही जॉइन करू शकता. किंवा तुम्हाला जर आधी त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. आपल्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन आहे, तिथे क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेता येईल. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप डाऊन ओपन झालं. बँक निफ्टी जर बघितलं तर थोडं आपल्याला वेगळं दिसत होतं. पहिल्यांदा हळूहळू वर जाते असं वाटत होतं आणि अचानक त्यानंतर जर बघितलं तर किंमत खाली आलेली दिसतेय. आता मी निफ्टीमध्ये असं का म्हटलं, की उद्या आणखीन थोडंसं खाली जायला ओपनिंग नंतर स्कोप आहे. याचं कारण आता तुमच्या लक्षात येईल. बँक निफ्टीमध्ये काय झालंय, बँक निफ्टीमध्ये जी 3 टार्गेट आहेत, त्यामध्ये 53,165 हे पहिलं टार्गेट आहे, जे अजून आलेलंच नाही. आज सुद्धा आलंच नाहीये. बरोबर? मग ते ॲट आपलं म्हणणं काय असतं, की पहिल्या टार्गेटपर्यंत तरी नक्की मार्केटमध्ये किंमत जाते. बरोबर? दुसरं टार्गेट कुठलं आहे? दुसरं टार्गेट आहे 52,600 चं. तर ते हे थोडं लांब आहे. तिसरं टार्गेट कुठलं आहे? 52,180 चं. ते इथे दिसतंय. अशी 3 टार्गेट आपल्याला एकाखाली एक दिसतायत. यातलं पहिलं टार्गेट तरी येण्याची शक्यता असते. म्हणून मी म्हणतोय, जर बँक निफ्टी खाली जाणार असेल, तर निफ्टी नक्कीच खाली जाईल आणि त्यामुळे हे टार्गेट येण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. कदाचित आणखीन खाली जाऊ शकेल. तुम्हाला मागच्या आठवड्यात आठवत असेल, जेव्हा मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग होत होतं, त्यावेळेला मी तुम्हाला इथे दाखवून सांगितलं होतं, की ही जी लेव्हल आहे 53,895, हे पहिलं टार्गेट आहे. मागच्या आठवड्यातले व्हिडिओ काढून चेक करू शकता. हे पहिलं टार्गेट आहे, फायनल टार्गेट नाही आहे. बरोबर? फायनल टार्गेट आणखीन खाली आहे. 52,060 हे दुसरं टार्गेट दिलं होतं आणि फायनल टार्गेट बँक निफ्टीसाठी दिलं होतं. आपण थोडं आणखीन खाली जाऊया, तर ते तुम्हाला इथे दिसतंय 50,690 चं टार्गेट दिलेलं होतं. अर्थात ही सगळीच्या सगळी टार्गेट येतील असं नाही, पण आता काय वाटतंय आपल्याला, हे लाँग टर्मची टार्गेट्स आहेत. थोडं शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला काय दिसतंय, आणखीन थोडंसं निफ्टी, बँक निफ्टी खाली जाऊ शकतं. बँक निफ्टीसाठी हे जे टार्गेट आहे 53,165, हे येण्याची शक्यता उद्या दाट आहे. कदाचित त्याच्या खाली टिकलं तर पुढच्या टार्गेटच्या दिशेनं सुद्धा जाऊ शकतं 52,600. तर अशी टार्गेट्स आहेत, ही लक्षात ठेवू शकता. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी आपला सगळ्यात फेमस आणि खूप जास्त सदस्य जी गोष्ट सध्या करतायत, ते म्हणजे आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेतायत. सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत, की आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे या YouTube चॅनल मेंबरशिपसाठी. तर जर तुम्ही अजूनही ही मेंबरशिप घेतली नसेल, तर तुम्ही घेऊ शकता. आपल्या YouTubeवर जर गेलात, तर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन आहे. याला क्लिक केल्यावर चॅनल मेंबरशिप विषयी सर्व माहिती तुम्हाला वाचता येऊ शकते आणि तिथेच तुम्हाला त्याचं पेमेंट करण्याची सोय देखील आहे. हे पेमेंट तुम्ही डायरेक्ट YouTubeला करायचं आहे. ह्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे. पण ह्या दोन्ही मेंबरशिपसाठी अजूनही आपण सर्व्हिसेस चालू केलेल्या नाही आहेत. बरोबर? त्यामुळे कुणीही ब्रॉन्झ मेंबरशिपला किंवा सिल्वर मेंबरशिपला जाऊ नका. तुम्हाला जर घ्यायचीच असेल, तर आपल्याला गोल्ड मेंबरशिप आहे. सगळ्यात बेस्ट मेंबरशिप कुठली असेल, तर ती गोल्ड मेंबरशिप आहे. गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता आणि त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला प्लॅटिनम मेंबरशिप आहे. तर ह्या 2 पैकी कुठलीही मेंबरशिप तुम्ही
घेऊ शकता. सर्व आपले जे पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, यांना ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिले जातात. त्यांना गोल्ड मेंबरशिपमध्ये जे काही अपडेट दिले जातात, तेच सर्व अपडेट सर्व पेड कोर्सचे सदस्य त्यांना प्रीमियम ग्रुपवर दिले जातात. आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे, त्यामध्ये गोल्ड मेंबरचे सर्व अपडेट्स, ॲस्ट्रो मार्केट अपडेट सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना दिले जातात. ज्यांनी ॲपमध्ये मेंबरशिप घेतली असेल त्यांनाही दिले जात आहेत. ज्यांनी ॲपमध्ये मेंबरशिप घेतली नसेल त्यांना सुद्धा दिले जात आहेत. सर्व सदस्यांना हे अपडेट्स दिले जात आहेत. तर त्यांनी परत आणि मेंबरशिप घेण्याची गरज नाही. त्यांना वाटलं तर प्लॅटिनम मेंबरशिप घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला ह्याविषयी अधिक कोणती माहिती पाहिजे असेल तर आपला हा नंबर आहे. या नंबरवर फक्त WhatsApp मेसेज करा. कुठल्याही स्वरूपाचा कॉल करू नका. कॉल ह्याच्यावर स्वीकारले जात नाहीत. WhatsApp मेसेजमध्ये YouTube चॅनल मेंबरशिपची माहिती हवी आहे, असा जर तुम्ही मेसेज पाठवलात तर तुम्हाला तिथे त्याची माहिती सांगितली जाईल. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. इथे सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की एम पॅटर्न झालेला होता आणि ह्या एम पॅटर्न नंतर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग स्टार्ट झालं. आज खूप जास्त गॅप डाऊन ओपन झालं. त्यानंतर बराच काळ इथे तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय दिसतंय, इथे सुद्धा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला दिसतोय. आता मी सर्व ठिकाणी ते काढून दाखवत नाही, तुम्ही स्वतः चेक करू शकता. आणि त्यानंतर खाली गेलं. 3 टार्गेट होती इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्यातलं एक टार्गेट जे आहे ते आज आलेलं आहे. 74,285 चं टार्गेट आहे. ते आज अचीव्ह झालंय. त्यानंतर जर उद्या आणखीन खाली जाणार असेल तर दुसरं टार्गेट इथे दिसतंय 73,670 चं. त्यानंतर तिसरं टार्गेट दिसतंय इथे 73,215 चं. तर आणखीन थोडं खाली जाण्याची शक्यता दिसते. जर हे टार्गेट आलं आणि ह्याच्याही खाली टिकलं तर इथपर्यंत जाऊ शकतं. कदाचित जरी ही 3 फायनल टार्गेट असली तरी ह्याच्याही खाली आणखीन जायला थोडासा स्कोप असू शकतो. आपण आपल्या ह्याच्या साठी हीच 3 टार्गेट घेऊन उद्या विचार करणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल तिन्ही इंडेक्समध्ये आपल्याला कशा प्रकारे कोणत्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते आणि खालच्या बाजूला जाणार असेल तर कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. हे झालं उद्यासाठीचं तिन्ही इंडेक्सचं मी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केली की लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.